सोलकढी पोटाला थंडावा देणारी, मनाला शांत करणारी अशी सोलकढी नक्की करून बघूया आपण. चला आता आपण कशी करायची ती बघूया. करणारे पारंपरिक पद्धतीने सोलकढी, पित्तशामक सोलकढी ही कधीही पिली जाते. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, थंडीमध्ये कधीही पिली जाते. पित्तशामक असल्यामुळं ती कोणत्याही ऋतूत चालते सोलकढी. तर आज आपण सोलकढी करणार आहे. त्याच्यासाठी मी ओला नारळ घेतलाय, मद्रास नारळ घेतलाय, एक अख्खा नारळ घेतलाय आणि त्याची अशी बाहेरची काळी पाट काढून घेतली. त्याच्यामुळं काय होतं, काळपटपणा येत नाही, सोलकढीला रंग छान येतो. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. कोकम घेतलेत, असे ओलसर कोकम बघून घ्यायचे, लालसर असे ओलसर कोकम घ्यायचे. 7-8 ओलसर कोकम घेतलेत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अगदी थोडंसं आलं आणि 1 चमचा जिरं घेतलंय आणि 1 चमचा साखर घालायची. नारळ गोड असल्यामुळं साखर कमी घालावं लागती. ज्याचा नारळ गोड नाहीये त्याने थोडीशी कमी जास्त केली तरी चालते. तर ह्या नारळाला साखर जरा थोडीशी कमी लागणार आहे. आता हे पाणी मी गरम करून घेतलेलं पाणी आहे. 1 कप पाणी घालणार आहे याच्यामध्ये. सोलकढी याच्यामध्ये आमसुलामध्ये ना 1 कप पाणी घातलंय. हे जीवाणूमुळं आपण ह्याच्यात गरम पाणी घातलंय. आता आपण हे असंच बाजूला ठेवूया. थोडा वेळ 15 मिनिटं हे असं ठेवून देऊया बाजूला. मिक्सरच्या भांड्यात आपण नारळ घालायचे आधी. ह्या 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अगदी आलं आणि चवीपुरती मिरची घालायची. मिरची जास्त घालायची नाही, तिखट जर असेल तर कमी घाला थोडीशी. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा साखर. मीठ घालणार आहे, तर हे वाटून झाल्यावर मी याच्यात मीठ घालणार आहे. हे मिक्सरला चांगलं आपलं बारीक वाटून घ्यायचं. याच्यात आता 1 ग्लास पाणी घालणार आहे. पाण्याने काय होतं, दूध पटकन निघलं जातं, नारळाचं दूध निघतं. हे आता चांगलं बारीक वाटून झालंय. चांगलं बारीक वाटलंय. हे आता आपण गाळून घ्यायचे. बोलमध्ये चाळणी ठेवली आहे आणि चाळणीवरती अगदी मऊ फडकं टाकायचे. आता हे आपण चांगलं याला पिळून घ्यायचंय. पहिल्या बॅचचं चांगलं घट्ट दूध निघतं याचं नारळाचं. याला आता आपण पुन्हा एकदा वाटून घ्यायचंय चांगलं. पुन्हा 1 ग्लास पाणी घालणार आहे. ही बॅच, दुसरी बॅच पुन्हा वाटून घ्यायची चांगली बारीक, म्हणजे अजून दूध चांगलं निघेल याचं. हे आता पुन्हा ओतून घ्यायचं याच्यामध्ये. हे बघा, दुसऱ्या याचं पातळ निघलंय. आता याला एकदाच वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून आता याला मी एकदाच वाटणार आहे. आता आता आपली ही तिसरी बॅच पण वाटून झाली आहे. तिसऱ्या बॅचला थोडंसं पातळ निघतं.
हा जो चौथा निघालाय हा आपण भाजीला वापरू शकतो. आता हा आपण एवढा चौथा निघालेला बाजूला ठेवून देऊया. हा सुकून घेतला तरी चालतो भाजीसाठी. आता हे कोकम आपण भिजायला घातलं होतं, याला हाताने थोडंसं चुरगाळायचं, असं थोडंसं चोळून घ्यायचंय, याचा रस काढून घ्यायचा आहे चांगला. तुम्हाला आगळ मिळालं, कोकम आगळ, तर आगळनी रंग खूप सुंदर येतो. आगळ घातली तरी चालतं. किंवा ओलसर आमसूल मिळालं तर ओलसर आमसूल घालायचं. आता मी ह्यात चाळणीने आता आमसूल घालून झाले. आता याच्यात आपण मीठ टाकायचं राहिलं होतं म्हणून मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ घालायचंय, खूप नाही घालायचं, चवीपुरतं मीठ घातलंय. याच्यात थोडीशी अगदी कोथिंबीर टाकतीये. थोडंसं चाकून बघतीये. चव बरोबर झालेली आहे. आपली सोलकढी तयार करून झालेली आहे. उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा. पोटाला थंडावा देणारी सोलकढी. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.